युद्धाच्या नावाखाली सट्टेबाजीचा संशय। शेअर मार्केट घोटाळ्याचं ट्रम्प कनेक्शन। इनसाइडर ट्रेंडिंग मधून कोट्यवधींची उलाढाल। इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे बसले। मात्र ट्रम्प यांनी पुकारलेल्या या युद्धाच्या मागे मोठं गौड बंगाल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। इराण सोबत युद्ध सुरू असताना ट्रम्प यांच्या घोषणांच्या आधीच त्या विधानांच्या रोखानं अमेरिकेच्या शेअर बाजारात कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक आणि नफेखोरी करण्यात आल्याचं वृत्त बीबीसीनं दिलंय। त्यामुळे युद्धाच्या नावाखाली इनसाइड ट्रेंडिंग सुरू होती आणि त्याच्याशी ट्रम्प यांचं कनेक्शन होतं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। इनसाइड ट्रेंडिंग म्हणजे काय आणि ते कसं सुरू होतं पाहूया। ट्रम्प यांच्या घोषणांच्या आधीच बाजारात उलाढाल झाली। अहवालात इनसाइडर ट्रेंडिंगचा गंभीर आरोप करण्यात आलाय। गोपनीय माहितीचा वापर करून भांडवली बाजारावर प्रभाव पाडून नफा कमवणं म्हणजेच इनसाइडर ट्रेंडिंग। ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण घोषणांच्या अवघ्या काही मिनिटांआधीच तेलाच्या किमती घसरण्यावर बेट लावण्यात आली होती। ट्रम्प यांच्या लष्करी घोषणांच्या आधारे बाजारातील कोट्यवधींची उलाढाल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। खरं तर इनसाइडर ट्रेंडिंग ही बड्या राजकारणी किंवा सत्ताधाऱ्यांकडील माहितीच्या आधारेच होण्याची शक्यता असते। याआधीही ट्रम्प यांच्या बाबतीत इनसाइडर ट्रेंडिंगचा हाच पॅटर्न वारंवार दिसून येत असल्यामुळे त्यांच्या जवळच्या मंडळींकडून ही माहिती लीक केली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। इराण सोबत अमेरिका इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर 9 मार्चला ट्रम्प यांनी CBS न्यूजला एका मुलाखतीत सांगितलं की इराण सोबतचा संघर्ष जवळजवळ संपलाय। ट्रम्प यांच्या घोषणेआधी म्हणजेच रात्री 11:59 तेल बाजारातील सट्टेबाजी वाढली होती। ज्यानंतर मध्यरात्री 12:46 ट्रम्प यांनी घोषणा केली आणि त्यानंतर 12:47 तेलाच्या किमतीत तब्बल 25% घसरण झाली, ज्यामुळे काही व्यापाऱ्यांनी तेलाच्या किमतीतल्या घसरणीमुळे लाखो डॉलर्स कमावले। दुसरी घटना 23 मार्च 2026 ची। ट्रम्प यांनी इराण सोबत चांगली आणि फलदायी चर्चा झाल्याचं दुपारी 4:34 सांगितलं। त्याआधी 4:18 तेलाच्या किमतीत वाढ झाली होती। मात्र ट्रम्प यांच्या पोस्ट नंतर 4:35 तेलाच्या किमतीत 11% घसरण झाली। फक्त शेअर बाजारच नाही तर जागतिक बेटिंग मार्केटमध्येही ट्रम्प यांच्या निर्णयांवर मोठा सट्टा लावला जात होता। 28 फेब्रुवारीला अमेरिका इराणवर हल्ला करणार असल्याच्या अचूक वेळेवर सट्टा लावून 16 जणांनी प्रत्येकी $1 लाख कमावले। तर दुसरीकडे 7 एप्रिलच्या ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेवर अचूक पैज लावून एका सट्टेबाजानं $1,63,000 कमावल्याचंही समोर आलंय। दरम्यान ट्रेंडिंग करणारे काही गुंतवणूकदार अत्यंत चाणाक्ष असून ते ट्रम्प यांच्या स्वभावाचा अंदाज घेऊन व्यापार करतायत। मात्र व्यवहार ज्या वेळेत आणि ज्या प्रमाणात होत आहेत ते पाहता हा निव्वळ अंदाज नसून इनसाइडर ट्रेंडिंगचा मोठा घोटाळा असण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता ट्रम्प यांची इनसाइडर ट्रेंडिंगच्या घोटाळ्याच्या आरोपातून सुटका होणार की ट्रम्प नव्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।